कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। देवा, मी तुला शरण आले। गुरुजी। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अहिल्या देवी, तुम्ही? आज मी इथे माझ्या मुलाच्या रक्षणासाठी भिक्षाव्रत करायला आले। भिक्षाव्रत? आणि तुम्ही अहिल्या देवी किर्लोस्कर आहात आणि तुम्ही भिक्षाव्रत करणार? नाही गुरुजी, आज मी अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून नाही, फक्त एक आई म्हणून आले। ठीक आहे, हे व्रत अतिशय कठीण आहे। अहिल्या देवी, तुम्हाला अनुमानी 11 घरी भिक्षा मागावी लागेल आणि ही भिक्षा मागताना मागे वळून पाहू नका, कुठेही थांबू नका। कितीही अडचण आली तरी तुम्हाला थांबता येणार नाही, पुढेच जावं लागेल। आणि भिक्षा मागून झाल्यानंतर ती घेऊन इथे या, स्वयंपाक करा आणि मग या परमेश्वराला तो नैवेद्य अर्पण करा आणि मग तो प्रसाद तुमच्या मुलाला भरवा, तरच तुमचं व्रत पूर्ण होईल। गुरुजी, मी तयार आहे हे भिक्षाव्रत करायला। ठीक आहे, हे घ्या आणि यामध्ये भिक्षा गोळा करा।
अरे बाळा घे. हा परमेश्वर आहे ना, आपली परीक्षा बघत असतो. सतत रागवत असतो, नाराज होत असतो, प्रेम करत असतो, भरभरून देत असतो, हिरावून घेत असतो. पण या सगळ्यात तो आपल्यातला संघर्ष जिवंत ठेवतो, पण आपल्याला कधी हरायला नाही देत. बाळा, हे व्रत पूर्ण करून तू आदित्य बाबांवरची श्रद्धा आणि प्रेम सिद्ध केलेस. स्वतःला तावून सुलाख होऊन पडताळून पाहिलेस. पण हा, अजूनही हे व्रत पूर्ण झालेलं नाहीये. नदीवर जा, शुचिर्भूत हो, इथून हॉस्पिटलमध्ये जा आणि आदित्य बाबाच्या हाताचा स्पर्श या मंगळसूत्राला कर आणि मग ते मंगळसूत्र घाल. तेव्हाच या व्रताची सांगता होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.